लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यासाठी GR आलेला आहे. तरी हा तुम्ही GR सविस्तर पाहू शकता. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. तरी सविस्तर बातमी पाहूया. गिफ्ट याच महिन्यात देईल, त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता बँक खात्यात 1,500 नाही तर 3,000 रुपये जमा होतील. डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, मात्र लाडक्या बहिणींना अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा करणार आहे. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 4 डिसेंबरला मिळण्याची शक्यता होती. मात्र काही नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेची KYC कशा प्रकारे करायची हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. सर्वप्रथम या लिंकवर जायचं आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in. येथे आल्यानंतर एक बॉक्स दिसेल, यामध्ये ब्लिंक होताना दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. त्यानंतर हे पेज ओपन होईल. येथे लाभार्थ्यांचा जो आधार क्रमांक आहे तो टाका. आधार नंबर टाकल्यानंतर विचारली जाईल ती माहिती तशीच तेथे भरा. त्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर OTP पाठवावर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा. त्यानंतर दुसरा पर्याय आलेला आहे, ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर दिलेल्या कॅप्चा तसंच तिथे टाकायचं आहे. त्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करा आणि पुढे OTP पाठवावर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर OTP येईल आणि तो OTP खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टाका आणि सबमिट करा. त्यानंतर इथे आपल्या वडिलांचं किंवा पतीचे नाव आपल्याला दाखवलं जाईल, जे फॉर्म मध्ये तुम्ही टाकलं होतं. त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल तो निवडा. त्यानंतर हा प्रश्न आहे तो व्यवस्थित समजून घ्या. त्या प्रश्नाप्रमाणे योग्य उत्तर निवडा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य उत्तर निवडा. त्यानंतर खाली आपण दिलेली माहिती ही खरी आहे अशा आशयाचा जो टेक्स्ट आहे त्यावर क्लिक करा आणि सबमिट करा. त्यानंतर तुम्ही इथे तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे